सध्या वातावरणामध्ये खूप गरमीचं प्रमाण वाढल्यामुळे आपण लहान बाळांना एसी फॅन कूलरमध्ये ठेवू शकतो का? 6 महिन्याखालील बाळाला तुम्ही एसी फॅन कूलरमध्ये ठेवू शकता, परंतु काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. ज्यावेळेस तुम्ही बाळाला फॅनच्या समोर ठेवता किंवा कूलरच्या समोर ठेवता तर त्याची जी हवा आहे ती डायरेक्ट बाळाच्या तोंडाला किंवा डायरेक्ट बाळाच्या शरीराला लागायला नको, ह्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी. आणि एसीमध्ये ज्यावेळेस तुम्ही ठेवता तर एसीचं टेम्परेचर किती असायला हवं? दुपारच्या टायमिंगला जर तुम्ही बाळाला एसीमध्ये ठेवत असाल तर एसीचं टेम्परेचर हे 22 ते 23 डिग्री सेल्सिअस इतकं ठेवायला हवं. आणि रात्रीच्या टायमिंगला जर तुम्ही एसी चालवत असाल तर 24 ते 25 इतकं डिग्री सेल्सिअस तुम्ही टेम्परेचर ठेवायला हवं. आता जरी तुमचं टेम्परेचर इतकं असेल तरी बाळाला थंडी लागत असेल तर हे कसं ओळखायचं? बाळाच्या मानेला इथं चेक करायचं. जर बाळाची मान ही जास्त थंड लागत असेल तर जे टेम्परेचर तुम्ही ठेवलं आहे ते जास्त आहे, रूम जास्त गार झालेली आहे आणि बाळाला थंडी लागत आहे हे समजून घ्यायचं आणि जे टेम्परेचर आहे ते जास्त वाढवायचं. आणि जर इथं जर तुम्ही चेक करताय आणि जर नॉर्मल स्किन लागत असेल तर जे टेम्परेचर ठेवलं आहे ते नॉर्मल आहे, त्या टेम्परेचरमध्ये बाळाला तुम्ही झोपू शकता. आणि जरी तुम्ही बाळाला एसीमध्ये ठेवत असाल तरी पण बाळाच्या अंगावरती कपडे हे सुती असायला हवे, म्हणजे जास्त बाळाला गरम पण व्हायला नको आणि जास्त बाळाला थंडी पण वाजायला नको. ही कशी वाटली इन्फॉर्मेशन मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि सुजाता आहे पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा, लाईक करा, शेअर करा.